थोड्याच वेळात सीजीपी आणि सरकारची बैठक आहे। सीजीपीचे शिष्टमंडळ हे जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह बैठकीला देखील पोहोचलेले आहेत। बघा आता कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये ही महत्त्वाची बैठक होणार आहे। सीजीपी कडनं आशुतोष रांका आणि सौरव दास या बैठकीला उपस्थित आहेत। आरोग्य मंत्री जे पी नड्डा, जितेंद्र सिंह या दोन मंत्र्यांसोबत ही बैठक होणार आहे। आणि आज सीजीपीच्या दोन इतर मागण्या या बैठकीत मान्य होणार का हे बघणं खूप महत्त्वाचं आहे। जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह देखील या बैठकीला पोहोचलेले आहेत। कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये ही महत्त्वाची बैठक होते। सीजीपीचे सौरव दास आणि आशुतोष रांका हे प्रवक्ते देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आणि आता सरकारसोबत ही महत्त्वाची बैठक होणार आहे। जे पी नड्डांसोबत आपण या बैठकीचा फोटो देखील आलेला आहे। थोड्याच वेळात सीजीपी आणि सरकारची बैठक आहे। आता सीजीपीची जी मुख्य मागणी आहे प्रधानांचा राजीनामा ती आता मंजूर झालेली आहे, मागणी मान्य झाली। मात्र दुसऱ्या दोन मागण्या आहेत त्या मागण्या मान्य होणार का ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। मात्र बैठक सुरू झाली आहे, त्या बैठक सुरू झाल्याचा फोटो देखील आपण बघतोय। जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह बैठकीला पोहोचलेले, ते बैठक सुरू झालेली आहे, संवाद सुरू झालेला आहे। कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये ही महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। फोटोमध्ये आपण बघतोय सौरव दास आणि आशुतोष रांका हे सीजीपी कडनं सरकारशी चर्चा करतायत। सरकारची बैठक सुरू झालेली आहे। आरोग्य मंत्री जे पी नड्डांनी यापूर्वी देखील दोनदा सीजीपीशी चर्चा केलेली आहे। कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडते। सौरव दास आणि आशुतोष रांका हे सीजीपी कडनं बैठकीला उपस्थित आहेत। आरोग्य मंत्री जे पी नड्डा आणि त्यांच्यासोबत जितेंद्र सिंह आहेत। सीजीपी आणि सरकारची ही महत्त्वाची बैठक आहे। या बैठकीत सीजीपीच्या इतर मागण्या मान्य होणार का, जंतर मंतरवरचं आंदोलन स्थगित करणार का सीजीपी, याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। मात्र महत्त्वाची मुख्य मागणी प्रधानांच्या राजीनाम्याची तिथं मागणी मान्य झालेली आहे। मात्र इतर दोन मागण्यांबाबत काय, आता या बैठकीत काय तोडगा निघतोय, सरकार काय भूमिका घेत आहे ते बघणं महत्त्वाचं आहे। सीजीपीची पुढची रणनीती कशी असणार आहे, जंतर मंतरवरचं आंदोलन स्थगित करणार का, आंदोलक तिथून आता पांगणार का हे बघणं महत्त्वाचं आहे।